आपल्याकडे पैसा, क्षमता, कौशल्य आणि संघटन हे सर्व असूनही आपल्या मतदारसंघामध्ये केवळ कार्य करणारा कार्यकर्ताच राहायचं की आपल्या मतदारसंघामध्ये पक्षीय तिकिटावरती निवडणुका लढवून त्या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं हे फक्त आणि फक्त गॉड फादरमुळे ठरत असतं. आणि गॉडफादर हा आपल्याला कधीही आयता मिळत नाही. म्हणजे आपण जर का कुठल्या भ्रमात असाल की मी अमुक अमुक यांचा नातू आहे, मी यांचा चिरंजीव आहे आणि आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी काम केलं आहे म्हणून मला कोणीतरी संधी देईल, हा निव्वळ भ्रम आहे. लक्षात घ्या, आपल्याला गॉडफादर राजकारणामध्ये निर्माण करावा लागतो. गॉडफादर म्हणजे कोण? जो आपल्याला संधी देतो, जो आपली खंबीर पाठराखण करतो, जो आपल्या उन्नतीमध्ये आनंद मानतो. आपण जर पाहिलं तर अगदी कुणीही नेता घ्या, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला संधी देणारा, त्याला पिकअप करणारा एक गॉडफादर कुणी ना कुणीतरी त्याचं अस्तित्व तुम्हाला दिसून येईल. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला देखील गॉडफादर शिवाय राजकारणात वाटचाल करता येईल का? निश्चित एका मर्यादेपर्यंत आपल्याला गॉडफादर शिवाय राजकारणामध्ये वाटचाल करता येईल. पण त्या पुढे जर का आपल्याला आणखी वाटचाल करायची असेल तर गॉडफादर असणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. राजकारणात गॉडफादर शिवाय पर्याय नाही. गॉडफादर आपल्याला निर्माण करावा लागतो, तो आयता मिळत नसतो.